जर खरंच आपल्याला आपलं जीवन चांगलं बनवायचं असेल, या दुनियेमध्ये जर आपल्याला सेफ राहायचं असेल, तर आपलं संरक्षण हे आपल्यालाच करावं लागणार आहे। आणि कधी चुकूनही कोणी कितीही भारीतलं गिफ्ट देऊ द्या, किती कुणी म्हटलं तुझी हेअरस्टाईल खूप छान आहे, तू खूप सुंदर दिसती, तुझं हे खूप छान आहे, कधी त्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका। जी गोष्टीत आवड आहे तीच गोष्ट तुम्ही करा। आपल्या पालकांशी, आपल्या शिक्षकांशी स्पष्ट बोलायला शिका। बऱ्याच वेळेस मुलांना गाण्यामध्ये आवड असते, डान्समध्ये आवड असते, एखाद्या कलेमध्ये आवड असते। शिक्षक मोठमोठे लोक होऊन गेले की त्यांना अभ्यासामध्ये ते हुशार नव्हते, पण त्यांनी त्यांच्या कलेकडे लक्ष दिलं आणि ते आज त्यांनी इतिहास घडवलेला आहे। फक्त आपल्याला आपलं ओळखता आलं पाहिजे आणि आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत। मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा। तशीच मूलभूत शिक्षण ही आज काळाची गरज निर्माण झालेली आहे। कारण आज आपण समाजामध्ये बघतोय अत्याचार, भ्रष्टाचार, पापाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे। कारण मूल्य ही राहिलेली नाही आहेत। आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला की नाही सर्वांनी? आपला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु त्यामध्ये राहणारे आपण लोक खरंच स्वतंत्र झालो का? व्यसनांनी आणि विकारांनी आपण परतंत्रात अजूनही आहोत। विकार कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, ह्या गोष्टींना आपण त्या विळख्यामध्ये अडकलेले आहोत आणि मुलं सगळी व्यसनामध्ये अडकलेली आहेत। मग स्वतंत्र आपण कोणत्या अर्थाने म्हणायचं? तसंच आजचा तरुण पिढी ही भविष्याचा आधारस्तंभ मानली जाते, परंतु तरुणांकडे बघता तरुण पिढी पूर्णपणे व्यसनांच्या विळख्यात अडकलेली आहे। तर मग आपलं भविष्य काय असेल हा चिंतनाचा विषय निर्माण झालेला आहे। आपण सहसा यशस्वी, सफल, सक्सेस व्यक्ती कोणाला म्हणतो? ज्या व्यक्तीकडे खूप पैसा आहे, संपत्ती आहे, खूप गाड्या आहेत, अशा व्यक्तीला आपण सफल व्यक्ती म्हणतो, यशस्वी व्यक्ती म्हणतो। परंतु खरी व्यक्ती, खरी यशस्वी सफल व्यक्ती कोणाला म्हणायचं? ज्या व्यक्तीकडं सुख आहे, शांती आहे, आनंद आहे, पवित्रता आहे, ती व्यक्ती खरी सुखी, ती व्यक्ती खरी यशस्वी, ती खरी सफल, ती खरी सक्सेस व्यक्ती आपण म्हटलं पाहिजे। मग ही मूल्ये कोणती आहेत की जी आपण आपल्या जीवनात धारण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ही सुख, शांती, आनंद ह्याची आपल्याला अनुभूती येईल। मग मूल्य म्हणजे काय? जी गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे तिला आपण जास्त महत्त्व देतो की नाही? आपल्या जवळच्या व्यक्तींनी, आपल्या मित्रांनी, मैत्रिणींनी आपल्याला जर एखादं गिफ्ट दिलं तर ते आपण किती जपून ठेवतो की ती व्यक्ती, गिफ्ट, ते वस्तू कायम आपल्याजवळ असली पाहिजे, कारण त्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीच्या आठवणी असतात। ती आपण लॉकरमध्ये ठेवतो आणि शेवटपर्यंत ही वस्तू माझ्याजवळ असली पाहिजे अशी आपली भावना असते। वस्तूला आपण इतकं महत्त्व देतो, मग आपल्या जीवनामध्ये जी मूल्ये आहेत की त्यांनी आपलं जीवन घडणार असतं त्याला आपण महत्त्व का देत नाही? त्या मूल्यांना आपण आज पूर्णपणे महत्त्व देत नाही, म्हणून आज आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे अशांती निर्माण झालेली आहे। मग सर्वात महत्त्वाचं मूल्य आपण घेऊया आपल्या जीवनामध्ये शिस्त। शिस्त ही अतिशय महत्त्वाची आहे। ज्या व्यक्तीच्या, ज्या मुलांमध्ये शिस्त आहे ती व्यक्तीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकते, नाहीतर शिस्त नसेल तर ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही। आणि विद्यार्थी जीवनामध्ये ही तर अत्यंत महत्त्वाची आहे। आपण बघतो आपल्या घरातले आजोबा, आजी, आपले आईवडील आपल्याला नेहमी सांगतात, बाळा हे कर, ते कर, की हे करू नको, ते करू नको। आपण त्यांना किरकिर समजतो, हे काय सारखं तेच सांगतात। पण लक्षात घ्या, कोणतीही चांगली गोष्ट जर वारंवार आपण केली तर ते आपले संस्कार बनतात। त्याच्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला शिस्त लागते। त्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण देते। नदी तर सगळ्यांना माहीत आहे ना? जोपर्यंत नदी किनाऱ्याला धरून चालते तोपर्यंत ती सर्वांना सुखकारक असते, सर्वांना जल ती देते। परंतु तीच नदी जर किनारा सोडला तर ती गावाच्या गाव उद्ध्वस्त करते। आणि तसंच आपल्या जीवनामध्ये जर शिस्त असेल तर आपण आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं आपण फायदेशीर ठरतो। परंतु जर आपल्या जीवनामध्ये शिस्त नसेल, जशी नदी गावच्या गाव उद्ध्वस्त करते किनाऱ्याला सोडल्यानंतर, तसंच आपण जर कोणाचं ऐकत नसेल तर आपलंही जीवन उद्ध्वस्त होऊन त्यासोबत आपल्या कुटुंबाचं, समाजाचं आणि राष्ट्राचं सुद्धा नुकसान होतं। मग शिस्त आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे? पतंग तर तुम्ही सर्व मुलं उडवतात,
चील नावाचा पक्षी असतो तो अतिशय उंच उडतो. एकदा पतंगाला काय वाटतं, ह्या चील नावाच्या पक्ष्यापेक्षा मी उंच उडालो पाहिजे, म्हणून तो पण त्याच्या लक्षामध्ये येतो मी एका दोरीने बांधलेला आहे. तो काय करतो, ती दोरी कट करतो. दोरी कट केल्यानंतर पतंग जास्त उंच उडेल का खाली येईल? खाली येईल. मग आपली पण तीच अवस्था होती. आपण कोणाचे बंधनं नको म्हणतोय. आपल्याला वाटतं आईवडील काय सारखी किरकिर करतात, हे करू नको ते करू नको, इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको, आपण त्याला किरकिर समजतो आणि ते बंधनं तोडण्याचा प्रयत्न आपण करतो. जसा पतंग त्याचा दोरी तोडण्याचा तो कोसळतो, तशीच अवस्था आपली होते. आपण शिक्षकांचं आज ऐकत नाही, तेवढ्यापुरतं तेवढं हो म्हणतो आणि आपण जे करतं तेच करतो. शिस्त ही कुणी सांगून करण्यापेक्षा स्वयंशिस्त जर आपण स्वतःला लावून घेतली तर मला वाटतं आपल्या यशापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. स्वयंशिस्त म्हणजे स्वतःला लावलेली शिस्त. एकदा एक मुलगा असतो, त्याची आई त्याला नेहमी सांगायची की तुझं घरातलं काम, तुझं रूममधून बाहेर आल्यानंतर तू फॅन बंद कर, तू लाईट बंद कर, नळ विनाकारण तू तो नळ बंद कर. ते आई त्याला वारंवार सांगायची. नंतर तो मोठा होतो, आईला म्हणतो आई तू कायम किरकिर करायची, हे बंद कर ते बंद कर, आज माझा इंटरव्ह्यू आहे, त्या इंटरव्ह्यूमध्ये जर मी सिलेक्शन झालं तर मी तुझ्याजवळ राहणार नाही. आणि तो इंटरव्ह्यूला जातो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर एका हॉलमध्ये त्याच्या आधी 4-5 मुलं बसलेली असतात आणि इंटरव्ह्यू थोडासा लांब असतो, म्हणजे थोडासे 2-3 रूम गेल्यानंतर इंटरव्ह्यू असतो. ती 4-5 मुलांच्या नंतर ह्याचा नंबर येतो. तो चालता चालता बघतोय लाईट चालू आहे, लाईटची गरज नाही, प्रकाश आहे, तो लाईट तो ॲटोमॅटिक बंद करतो आणि त्याला वाटतं हे फॅन पण विनाकारण चालू आहेत, इथं कोणीच नाही आहे. तो चालता चालता ते फॅनचे बटणं पण बंद करतो आणि एका ठिकाणी नळ चालू असतो, टिपटिप पाणी गळत असतं, तो चालता चालता ते बंद करतो. कारण त्याला ती सवय लागलेली असते ना, आई रोज सांगायची हे बंद कर ते बंद कर. आणि इंटरव्ह्यूच्या रूममध्ये गेल्यानंतर ते परीक्षक जे बसलेले असतात ते त्याला म्हणतात तू कधी जॉईन होतो. त्याला धक्का बसतो, मला ह्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला नाही, माझी फाईल पण बघितली नाही, मग हे मला लगेच जॉईन व्हा कसं काय म्हणतात. तो न राहून विचारतो मला तुम्ही सांगू शकाल का तुम्ही मला कोणत्या बेसवर जॉईन करताय. मग ते त्याला म्हणतात तो कॅमेरा बघ. ते कॅमेरा दाखवतात. तुझ्या आधी जे 4-5 जण येऊन गेले सगळ्यांनी बघितलं, फॅन चालू आहे, लाईट चालू आहे, नळ चालू आहे, कुणीही बंद केला नाही. आम्हाला 99% मार्क पडलेला विद्यार्थी उमेदवार नको आहे, जो आमचं काम प्रामाणिकपणे करल, खरं मनापासून करल, आपलं समजून करल, अशा उमेदवाराची आम्हाला गरज आहे. आणि त्यांनी आई जी शिस्त लावायची तो काय म्हणायचा, किटकिट करते. ती किरकिर ठरली का, ते त्याच्यासाठी फायदेशीर ठरलं की नाही. मग आपल्याला आज आपले शिक्षक, आपले पालक, आपले घरातले आजोबाजी आपल्याला नेहमी वारंवार गायडन्स करत असतात की बाळांनो हे नका करू ते नका करू, इकडं नको जाऊ, चांगली संगत ठेवा. आपण त्यांचं ऐकत नाही, त्यांना दुर्लक्ष करतो आणि आपल्या जीवनामध्ये आपणच स्वतःच्या हाताने आपल्या पायावर आपण धोंडा पाडून घेतो. आजपासून सगळ्यांनी लक्षात घ्या, आपले आईवडील शिक्षक आपल्याला जे सांगतात त्याच्यामागं काहीतरी त्यांचा अनुभव असतो. आईवडिलांनी काहीतरी अनुभव घेतला म्हणून वारंवार तुम्हाला गोष्टी सांगतात ना, चांगली संगत ठेव, चांगल्या मुलींच्या सोबत राहा, चांगली पुस्तकं वाच, चांगलं ऐका, चांगलं बघा, चांगल्या ठिकाणी जा, हे आईवडील नेहमी सांगतात. पण आपण त्यांना तुम्हाला काय कळतं. बऱ्याच वेळेस आपले आईवडील अडाणी असतात. आपण थोडंसं शिकल्यानंतर आपल्याला वाटतं ह्यांना काय कळतं. तशी भावना कधीच ठेवू नका. शेवटी अनुभव हा आईवडिलांचा तो अनुभवच असतो. अनुभव हा प्रत्येकाचा आपला आपला असतो आणि अनुभवातून आलेलं शिक्षण हे कधी पण जास्त महत्त्वाचं असतं. एक वेळेस वाचलेलं शिक्षण ह्याच्यापेक्षा स्वतःहून घेतलेलं. मी जर तुम्हाला सांगितलं बाळांनो अग्नीमध्ये हात घालू नका, काही गोष्टी दुसऱ्याच्या अनुभवातून पण शिकायच्या असतात. तुम्ही म्हणाल नाही, मी म्हणाल घालू नका, हाताला चटका बसू, तुम्ही म्हणाल नाही मॅडम आम्हाला बघायचं आहे, तर ह्याला अनुभवच पाहिजे का प्रत्येकाचा. तुम्ही समजू शकता ना, अग्नीमध्ये हात घातल्याने आपल्याला चटका बसू शकतो, हात भाजू शकतो. मग यासाठी प्रत्येकाने म्हणणार का नाही नाही आम्ही पण अनुभव घेऊन बघतो किती चटका बसतो. म्हणून इथं पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्हाला काय कळतं. अलग लक्षात तो त्यांचा अनुभव असतो, आपल्या पालकांचा, आपल्या वडीलधारे माणसांचा, त्याचं आपण ऐकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आपल्या स्वतःचाच अनुभव असला पाहिजे असं नाही. त्याच्यानंतरचं जसं आपण एखादं रोप लावतो, रोप लावल्यानंतर त्याला शेळ्यांनी मेंढ्यांनी संरक्षण आपण कुंपण घालतो की नाही, तसंच आज तुमचं कळीचं फुलात रूपांतर होत आहे. त्यासाठी आपण आपल्याला सुद्धा कुंपण घातलं पाहिजे की ते कोणतं, आपली संगत कोणती आहे, आपण विचार कोणते करत आहोत, आपण कोणत्या ठिकाणी जात आहोत. ते कुंपण जर आपण आत्ता घातलं तरच आपलं जेवढं यशस्वी होऊ शकतं. जोपर्यंत झाडाला कुंपण असतं तोपर्यंत ते झाड सुरक्षित असतं आणि एकदा ते मोठं झालं की ॲटोमॅटिक आपण ते कुंपण काढून घेतो, त्याचा ॲटोमॅटिक वटवृक्ष होतो. तसंच आज तुमचं कळीचं फुलात रूपांतर होत आहे. बाळांनो इतकं तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे, इतकं लक्ष दिलं पाहिजे, कारण आज सगळीकडं काटेरी दुनिया आहे.
तुम्हाला तुमची संगत तुम्हाला कळली पाहिजे. आज इथं मुली बसलेल्या आहेत, मुली 8वीपर्यंतच्या आहेत ना. बाळांनो, आपल्याला सगळ्यांना सिक्स सेन्स असतो. नजरेतून आपल्याला कळतं की कोण आपल्याकडं कोणत्या नजरेने बघतो. त्या नजरेचं आपण हे करून आपलं संरक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या स्वभावाचा आणि आपल्या परिस्थितीचा कोणी गैरफायदा घेणार नाही ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि कधीही कोणासोबतही बोलताना एक ठराविक अंतर पाहिजे. अंतर ठेवून बोला. जर आपल्याला आपलं जीवन सुरक्षितपणे जगायचं असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज ज्या आपल्याला गिफ्ट कुणी देतं किंवा कुणी चांगलं म्हटलं तर त्या भुली थापांना तुम्ही बळी पडू नका. आपलं संरक्षण कधी बऱ्याच वेळेस काय होतं, घरामध्ये वातावरण, आईवडिलांचे भांडणं असतात किंवा परिस्थिती थोडीशी असती, आपल्याला थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. तर बाहेर कुणी आपल्याशी गोड बोललं, चांगलं वागलं तर ती व्यक्ती आपल्याला जवळची वाटते की ही व्यक्ती किती चांगली आहे, माझ्याशी किती प्रेमाने वागते, किती हे वागते. पण तो एक धोक्याचा इशारा समजा. आज जे तुम्ही प्रेम समजता, जे थोडंसं ह्या गोष्टीने कुणी गिफ्ट दिलं, कुणी, मी तर सांगाल तुम्हाला, कुणी हिरा जरी दिला तरी तुम्ही तो घेऊ नका. जर तुम्हाला तुमचं संरक्षण, तुम्हाला स्वतः सेफ राहायचं असेल तर. आणि आपल्याला नजरेतून आपल्याला कळतं ही व्यक्ती आपल्याकडं कोणत्या भावनेने बघती किंवा ह्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी काय आहे. हे प्रत्येक स्त्रीला परमेश्वराने दिलेलं एक वरदान आहे. हे तर आपल्याला कळतं ना. आपल्याला परत स्पर्श आपल्याला कळतो, कोणत्या स्पर्शेने आपल्याला कळतो. जर खरंच आपल्याला आपलं जीवन चांगलं बनवायचं असेल, ह्या दुनियेमध्ये जर आपल्याला सेफ राहायचं असेल तर आपलं संरक्षण हे आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि कधी चुकूनही कोणी कितीही भारीतलं गिफ्ट देऊ द्या, किती कुणी म्हटलं तुझी हेअरस्टाईल खूप छान आहे, तू खूप सुंदर दिसती, तुझं हे खूप छान आहे, कधी त्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. कारण मी ज्या मुलीसोबत आज काम करते, अनाथ आश्रमातल्या, निरीक्षण गृहातल्या मुलीसोबत जे काम करते, त्यांची जी अवस्था मी बघते, एक छोटीशी चूक जिंदगी उद्ध्वस्त करते. नंतर पश्चातापाशिवाय आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही. वेळ निघून गेल्यानंतर फक्त पश्चाताप आणि पश्चाताप, त्याच्यातून बाहेर यायला खूप वेळ लागतो. तर मग आपल्याला जर कळलं हे इथं गेलं खड्ड्यात आपण पडू शकतो, इथं अग्नी आहे, ह्याच्यात जर हात घातला तर चटका बसतो, तर सावध म्हणून आपलं काम आहे की नाही, आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आहे संयम. जीवनामध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे. आजकाल काय होतं, आपण संयम ठेवत नाही. आपल्याला वाटतं की मी आज हे केलं की लगेच ते आउटपुट मला भेटलं पाहिजे, पण संयमाशिवाय काहीच होत नाही. आज तुम्हाला किती छान मार्क पडले, 12वीमध्ये 99% मार्क पडले, खूप हुशार आहे, पण तुम्हाला इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला ॲडमिशन भेटेल का? नाही भेटणार. तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जावं लागेल. 11वी 12वी इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच करावं लागेल. त्याच वेळेस तुम्ही 4th इयरला तुम्ही जाताल. म्हणून ह्या संयमाची एक गोष्ट आहे. परंतु आज आपण जीवनामध्ये संयम ठेवत नाही. ह्यासाठी एक तुम्हाला जीवनामध्ये यश येतं, अपयश येतं, दुःख येतं, आनंद येतो. त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बॅलन्स ठेवता आला पाहिजे. दुःख आलं म्हणून आपल्या डिप्रेशनमध्ये जाता कामा नाही आणि खूप यश आलं म्हणून भारावून जाता कामा नाही. त्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे. आज हे जे मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर हे कशाने संयम येईल किंवा कशाने आपल्यामध्ये गुण येतील, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला ते सांगेन. एक माकड असतं, ते ना एका आंबराईमध्ये रोज जातं आंबे खायला. तर त्याला तो जो रखवालदार असतो तो त्याला हाकलून देतो. तर माकडाला वाटतं की काय एवढं, मी पण आंब्याचं झाड लावल आणि मग मनसोक्त भरपूर आंबे खाईल. आणि ते कोय लावतो. तो कोय लावतो, 2 दिवस ते त्याला पाणी देतं, पण तो 2-3 दिवस झाले की ते उकरून बघतं कोंब फुटला की नाही. ते माकड परत झाकून टाकतं. परत असं तो 4-5 वेळेस करतो उकरून. ते कधीतरी फुटल का? शेवटी त्याला नाईलाजाने ती कोय काढून तशीच त्याला ती खावी लागते. तसंच आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस होतं. आपण संयम ठेवत नाही, आपल्याला धीर ठेवत नाही आणि आपण नको ते टोकाचं पाऊल उचलतो. एका गावामध्ये एक शेठजी रोज ना मुलांना खाऊन मिठाई घेऊन जातो आणि ते गाडी बघितली की सगळे मुलं खूप धावत पळत यायची, एकमेकांच्या अंगावर पडून ती मिठाई घ्यायची. परंतु एक मुलगी सगळ्या शेवटी पाठीमागं शांत उभी असायची आणि सगळ्यांचं झाल्यानंतर ती मुलगी जायची. मग त्या शेठजीची नजर त्या मुलीवर पडली आणि ते तिच्या आईला भेटतात की ह्या मुलीला मी दत्तक घेतो, इथं सगळं शिक्षण पूर्ण करतो. ही मुलगी आजपर्यंत कधी धावत पळत किंवा कधीही तिने हे केलं नाही, शांतने सगळे मुलं गेल्यानंतर तो जी मिठाई अशी ती घ्यायची. म्हणजे तिच्या जीवनामध्ये संयम होता, तिचा फायदा तिला झाला की नाही. बऱ्याच वेळेस आपण संयम आपल्या जीवनामध्ये ठेवत नाही आणि आपण नुकसान करून घेतो. सचिन तेंडुलकर सर्वांना माहिती की नाही? सचिन तेंडुलकर 12वी नापास आहे, परंतु ते आज भारतरत्न आहेत. सचिन तेंडुलकर त्यांना क्रिकेटमध्ये उतरल्यानंतर बऱ्याच वेळेस ते आऊट नसताना त्यांना आऊट देण्यात आलं.
ते कोणत्याही प्रकारचा राग व्यक्त न करता, भांडण न करता ते तंबूमध्ये वापस जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र विनोद कांबळी, दोघंही सोबत मैदानामध्ये उतरले. आणि त्यावेळेस सचिन तेंडुलकरपेक्षा विनोद कांबळी जास्त चांगलं खेळत होते. परंतु विनोद कांबळी आऊट झाल्यानंतर किंवा त्यांना जर कोणी आऊट सांगितलं तर ते क्रोध व्यक्त करत होते, ते भांडण करत होते, ते वाद घालत होते. तर विनोद कांबळी जास्त दिवस मैदानामध्ये टिकले नाही. सचिन तेंडुलकर इतक्या दिवस मैदानामध्ये राहिले की त्यांनी स्वतःहून सेवानिवृत्ती घेतली. तर हे का झालं? त्यांनी संयम ठेवला. कळतं आहे का? म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला एखाद्या वेळेस अपयश आलं, आपण खूप चांगलं काम करतो, चांगलं गृहपाठ करतो, चांगलं, पण बऱ्याच वेळेस आपलं ॲप्रिशिएट होत नाही किंवा आपल्याला कुणी म्हणत नाही की तू कौतुक होत नाही चांगलं केलं म्हणून. त्यावेळेस पेशन्स ठेवा, संयम ठेवा. तुम्ही जर खरंच मनापासून एखादं चांगलं काम केलं असेल, तुम्ही ते करणार असेल, तर त्याची परमेश्वर दखल घेत असतो आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने ते कार्याचं आपल्याला व्याजासहित रिटर्न मिळतं. परंतु जीवनामध्ये संयम असणं, पेशन्स ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग आपल्याला वाटतं अरे मी इतकं छान काम केलं, एवढं प्रामाणिकपणे केलं, पण सरांनी मला शाबासकी दिली नाही, कुणी माझं कौतुक केलं नाही. अशा वेळेस तुमचा धीर सोडू नका. तुमचं जे चांगलं कार्य आहे ते करतच राहा. ज्यावेळेस आपण एक ऑब्झर्व करा, ज्यावेळेस खरंच आपण एखादं कार्य मनापासून करतो त्यावेळेस आपल्याला आनंद होतो की नाही. आणि एखादं तुम्ही मनापासून, तुमची शाळा आहे तिथं तुम्हाला स्वच्छतेचे आधी सांगितलं, तुम्ही बघता जे मुलं असे वरवर करतात की हां सर आले आता स्वच्छता करायची बरं का, नाहीतर आपल्याला सर मार्क देणार नाहीत, ते केलं तर आपल्याला एवढं समाधान मिळत नाही. परंतु आपण जर मनापासून करायचं ठरवलं की कुणी बघू नाही बघू पण मी माझं काम प्रामाणिकपणे करणार, त्यावेळेस आपल्या मनाला खरंच मनापासून आनंद होतो, समाधान मिळतं. म्हणून जीवनामध्ये संयम कधीच सोडू नका. कितीही अपयश येऊ द्या, संयम ठेवू सोडू नका. एक मुलीचं उदाहरण सांगते, सत्य घडलेली घटना. मुंबईमध्ये 2 वर्षापूर्वी अतिशय हुशार मुलगी, IIT पहिल्यापासून ती हुशार, म्हणजे तिचा रँक कधीच गेला नाही. आणि IITची ती परीक्षा देती, दुर्दैवाने तिचा निकाल चुकीचा येतो आणि त्या मुलीने आत्महत्या करते. आईवडील, एकुलती एक मुलगी असते, आईवडील पण डिप्रेशनमध्ये जातात. असं कसं घडलं? शेवटी आईवडील त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये जातात आणि रिचेकिंग करायचं म्हणतात की आमच्या मुलीचा रिझल्ट असा कसा आला. ती कॉम्प्युटर मिस्टेक झालेली असती, ती मुलगीच पहिली आलेली असते. हे जिवंत उदाहरण आणि सत्य घटना आहे मुलांना, हे कायम लक्षात ठेवा. त्या मुलीमध्ये संयम नव्हता, पेशन्स नव्हता. रिझल्ट तिथंच फर्स्ट ती आलेली असती, परंतु कॉम्प्युटर मिस्टेक होऊन रिझल्ट तिचा फेल जातो आणि ज्यावेळेस रिचेकिंग करतात त्यावेळेस ती फर्स्ट आलेली असती. तुमचा IQ किती जरी असला तर तुम्ही फक्त 20% यशस्वी होऊ शकता. तुमच्यामध्ये जर बौद्धिक बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिक बुद्धिमत्ता नसेल तर तुमचं यश जास्त तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. जर बौद्धिक बुद्धिमत्तेसोबत आध्यात्मिक आणि भावनिक बुद्धिमत्ता असेल तर 80% तुम्ही जीवनात यशस्वी होतात. दुसरं एक सत्य घटना, एक IT झालेला माणूस, त्याला अमेरिकेमध्ये चांगल्या पदावर जॉब भेटतो, परंतु मंदीच्या काळामध्ये त्याचा जॉब जातो आणि त्याला छोट्या कंपनीत जॉब करावा लागतो. साहजिकच त्यांच्या ज्या सुखसोयी असतात त्याच्यावर मर्यादा येतात आणि मोठ्या घरातून त्याला छोट्या घरात जावं लागतो. त्याचा युगो दुखवला जातो, अहंकार दुखवला जातो. त्याला वाटतं मी एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि मला छोट्या कंपनीत जॉब करावा लागतो. त्यांनी स्वतःसहित कुटुंबाला संपवून टाकतो. हे किती दुर्दैव आहे. कारण का, एवढा हुशार, IQ तुमचा एवढा चांगला, पण तुमच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता नाही आणि आध्यात्मिक बुद्धिमत्ता नाही. तुम्ही कितीही भौतिक सुखसोयी कमवल्या तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. आज आपण म्हणतो शिक्षणाने मनुष्य सक्षम होतो, सुसंस्कृत होतो, पण मी म्हणाल शिक्षणाने फक्त जे भौतिक सुखसोयी आहेत त्यांनीच तो सक्षम होतो. बाकीच्या सुसंस्कृताने तो अतिशय खाली ढासळत चाललेला आहे. कारण आजचं शिक्षण पद्धती फक्त अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा, चांगली नोकरी मिळवा, चांगले पैसे मिळवा, ह्याच्याकडंच तुम्हाला हे केलं जातं. परंतु जीवनामध्ये जीवन जगत असताना एक आदर्श व्यक्ती कसं बनवा, हे सगळ्यासोबत तुम्ही कसं जीवन जगलं पाहिजे ह्यापुढे लक्ष दिलं जात नाही. आणि मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेल, तुम्हाला जी गोष्टीत आवड आहे तीच गोष्ट तुम्ही करा. आपल्या पालकांशी, आपल्या शिक्षकांशी स्पष्ट बोलायला शिका. बऱ्याच वेळेस मुलांना गाण्यामध्ये आवड असते, डान्समध्ये आवड असते, एखाद्या कलेमध्ये आवड असते. शिक्षक, आपले वडील काय सांगतात, आई वडील आधी अभ्यास कर, नंतर आपण ते बघू. सगळे डॉक्टर इंजिनियर झालेले पैसे कमवतात, सगळेच ते झाले बाकीचे पैसे कमवत नाहीत का, बाकीचे पोट भरत नाहीत का. आपली आवड आपल्याला ओळखता आली पाहिजे. कारण जीवनामध्ये जर आपण आपल्या आवडीचं करिअर केलं तरच खऱ्या अर्थाने आपण जीवन जगणार आहोत.
जीवनामध्ये पैसा येणार आहे, आपण पोट भरणार आहेत, पण जीवनाचा जो रस आहे, जो आनंद आहे तो निघून जाईल का? जर मनाविरुद्ध जर तुम्ही काम करत असाल. जगायचं म्हणून तुम्ही जगताल, पण जीवनाचा खरा आनंदापासून तुम्ही दूर जाताल. म्हणून हिम्मत करा, बोलायला शिका, आपले मतं व्यक्त करायला शिका. केवळ आईवडील म्हणतायत किंवा आपले नातेवाईक सांगतायत इथं ॲडमिशन घे, तसं करू नका. तुमची आवड ओळखा, तुमचा कल ओळखा, त्या दृष्टीने तुम्ही ॲडमिशन घ्या आणि त्याच्यामध्येच तुम्ही करिअर करा. तिसरं आहे एकाग्रता. आपल्याला जे कार्य करायचं आहे त्याच्यामध्ये जर एकाग्रता नसेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण एकाग्रता म्हणजे मन आणि बुद्धी एकाच ठिकाणी एकाग्र होती. तुम्ही किती तास अभ्यास केला ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही पुष्कळ सांगताल मॅडम मी 5 तास अभ्यास केला, पण अर्धा तास गणित घेतला, अर्धा तास भूगोल घेतला, अर्धा तास विज्ञान घेतला, त्याचा फायदा होणार आहे का? नाही होणार. तुम्ही 1च तास अभ्यास करा, पण एकाग्र करा, मन बुद्धी 100% तिथं लावा, ते खरं तुम्हाला आउटपुट देईल. एका गावामध्ये असा दुष्काळ पडतो आणि त्या गावामध्ये साधू येतात. लोक म्हणतात आपण त्या साधू महाराजांना विचारू ह्याच्यावर आम्ही काय उपाय करायचा. ते साधू सांगतात तुम्ही जा आणि गावामध्ये एका ठिकाणी विहीर खोदा. ते विहीर खोदायला लागतात, 4-5 फूट खोदतात, पाणी लागत नाही, परत 4-5 दुसऱ्या ठिकाणी खोदतात, असे 5-6 ठिकाणी ते खड्डे घेतात, पाणी लागत नाही. परत ते नाराज होऊन साधू महाराजांकडे जातात, म्हणतात महाराज आम्ही असे 4-5 ठिकाणी खड्डे खोदले पण पाणी लागलं नाही. तुम्ही सांगा तेच खड्डे तर त्यांनी एकाच ठिकाणी खोदलं तर पाणी लागलं असतं की नसतं? मग आपल्या बाबतीत पण असं घडतं की नाही? आपण 5 मिनटं हा विषय, अर्धा तास तो विषय, आपल्याला पाहिजे तो रिझल्ट कसा येईल? नाही येणार. म्हणून कोणती पण गोष्ट करताना, कोणत्याही एका विषयाचा अभ्यास करताना एकाग्र मनाने अभ्यास करा, तरच आपल्याला रिझल्ट जो पाहिजे तो भेटेल. आणि मी सांगते इथं बसणारे सगळ्या मुलांमध्ये काही ना काही गुण आहे, सगळ्यांमध्ये आहे. आणि बऱ्याच जणांना गणित येत नाही, इंग्लिशमध्ये इंटरेस्ट नसतो, म्हणून आपला कॉन्फिडन्स लूज करू नका. कळतं आहे का? मला ते माझ्यापेक्षा तो खूप हुशार आहे गणितामध्ये, इंग्लिशमध्ये, मला येत नाही म्हणून स्वतःला कमी कधीच समजू नका. त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये काहीतरी दुसरा गुण आहे त्याच्याकडे फोकस करा. आणि असे कितीतरी आहेत की ज्यांना आपण कितीतरी मोठमोठे लोक होऊन गेले की त्यांना अभ्यासामध्ये ते हुशार नव्हते, पण त्यांनी त्यांच्या कलेकडं लक्ष दिलं आणि ते आज त्यांनी इतिहास घडवलेला आहे. फक्त आपल्याला आपलं ओळखता आलं पाहिजे आणि आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत. आपण स्पष्टपणे आपल्या पालकांशी, आपल्या शिक्षकांशी आपण बोललं पाहिजे, आपल्याला कशामध्ये रस आहे, आपल्याला कशाची कोणत्या गोष्टीची आवड आहे. त्याच्यानंतरचं आहे सूर्य. आता सूर्य जसा, सूर्याने सौर ऊर्जा निर्माण केली जाते. सूर्याच्या किरणामध्ये एखादा कागद ठेवा आणि त्याचं दुर्बीण 2-3 मिनटं स्थिर ठेवा, तो पेट घेतो. तसा जर कागद वर्षभर उन्हात ठेवा तो पेट घेईल का? पण 2-3-5 मिनटाच्या अंतरामध्ये जर दुर्बीण ठेवली तर तो कागद पेट घेतो. तर कारण एकाग्रता. आणि जर तुम्ही दुर्बीण हलवली तर कागद पेट घेणार नाही. तसंच आहे आपल्या ध्येयासाठी जे संकल्प केले आहे त्यासाठी आपली एकाग्रता झाली पाहिजे. आपलं मन आणि बुद्धी एकाच ठिकाणी एकाग्र झाली पाहिजे, तर आपल्या ध्येयापासून आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही. आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी आपण ॲटोमॅटिक मिळू शकतो. फक्त आपलं मन एकाग्र झालं पाहिजे. परंतु आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपलं मन एकाग्र होत नाही आहे. आपण पूर्णपणे आपलं मोबाईल, पिक्चर, टी व्ही ह्याच्याकडं आपलं लक्ष दुर्लक्षित झालं आणि एकाग्रता व्हायला आपल्याला वेळ लागतो. आता सुपरस्टार अमिताभ बच्चन सगळ्यांना माहिती आहे. अमिताभ बच्चनचा आवाज आणि त्यांची हाईट ह्या गोष्टींमुळे त्यांना नाकारण्यात आलं होतं. परंतु आज ह्याच 2 गोष्टी त्यांना सुपरस्टार बनून गेल्या. आकाशवाणीला ज्यावेळेस ते निवेदन करण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांच्या आवाजाने त्यांना नाकारलं की तुमचा आवाज चांगला नाही, आम्ही तुम्हाला जॉब देत नाही. आणि सिनेमासृष्टीमध्ये तुमची हाईट खूप आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. परंतु आज ह्या 2च गोष्टी त्यांना सुपरस्टार बनून गेल्या. म्हणजे आपल्यामध्ये जर एखादी गोष्ट कमी असेल तिथं तुम्ही धीर सोडू नका. तीच तुमची निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला कुठं घेऊन जातो. बऱ्याच वेळेस आपल्यामध्ये होतं ती माझ्यापेक्षा खूप चांगली आहे, तिला ते जमतं, मला जमत नाही. ह्या मनातून गोष्टी काढून टाका. तुलना कधीच कोणाशी करू नका. प्रत्येकजण युनिक आहे. परमेश्वराने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. आपला चेहरा कोणाशी तरी सेम आहे का? एवढे लोक आहेत, 800 कोटी जनता, एकाशी तरी सेम आहे का? आपलं नाक कोणाशी सेम नाही, डोळे नाही, मग आपण तुलना का बरं करायची? प्रत्येकजण युनिक आहे. तुमच्या इथं जर बसलेले आहेत ना, प्रत्येकामध्ये खूप चांगले गुण दडलेले आहेत, पण ते सुप्त अवस्थे आपल्याला ओळखता आले पाहिजेत.
आणि बऱ्याच वेळेस आपण एकमेकांशी तुलना करतो आणि आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि नाराज होतो. हा माझ्यापेक्षा खूप हुशार आहे, ह्याला खूप चांगले मार्क पडतात, मला ते येत नाही, ते मी करू शकत नाही. आणि तुलना केल्याने आपल्या यशापासून आपण ॲटोमॅटिक दूर राहतो. म्हणून कधीच तुलना करायची नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या ह्याच्यानुसार कुवतीनुसार आपल्या आपल्या बुद्धिमत्तेनुसार तो कार्य करत असतो. आणि आपल्यालाही प्रत्येक गोष्टीमध्ये एक ठराविकमध्ये आपली बुद्धिमत्ता असते, तिथं फोकस करून त्या कार्याकडे आपण आपलं लक्ष दिलं पाहिजे. नंतर स्वच्छता. स्वच्छता ही 2 प्रकारची असते, एक बाह्य स्वच्छता आणि एक अंतर्गत स्वच्छता. बाह्य स्वच्छता म्हणजे आपण चांगले कपडे स्वच्छ घालणे, रोज आंघोळ करणे, ब्रश करणे, स्वच्छ चांगला भांग पाडणे, स्वच्छ कपडे असणे, ही झाली बाह्य स्वच्छता. पण अंतर्गत स्वच्छता म्हणजे काय, ती कशी स्वच्छ करायची. अंतर्गत स्वच्छता म्हणजे कोणाविषयी आपल्यामध्ये द्वेष नाही, राग नाही, सगळ्यांविषयी चांगली भावना, त्याला म्हणायची अंतर्गत स्वच्छता. आपली बाह्य स्वच्छतेपेक्षा अंतर्गत स्वच्छता जास्त महत्त्वाची आहे. कारण जेवढे तुम्ही अंतर्गत स्वच्छ असाल तेवढे तुम्हाला तुमचं कार्य आणि तेवढे चांगले लोक तुमच्याशी जोडले जातील. जर तुमच्याविषयी तुमचा मित्र जर खूप चांगला मार्क मिळवत असेल, तुमच्याविषयी जर चांगला तो हे करत असेल, तर त्याच्याविषयी जर तुम्ही द्वेषाची भावना ठेवली, रागाची भावना ठेवली, मत्सराची भावना ठेवली, तर मला वाटतं तुम्ही यशापासून खूप दूर जात आहात. एक उदाहरण सांगते, तुम्हाला लक्षात येईल. अंतर्गत एक माणूस असतो आणि त्याला वाटतं की लक्ष्मीने माझ्यावर कृपा करावी. आता लक्ष्मी यायची म्हटलं साहजिक स्वच्छता पाहिजे. जिथं स्वच्छता आहे तिथंच लक्ष्मी जाते की नाही. तर मग तो काय करतो, त्याचं घर स्वच्छ करतो. पण इतका पसार असतो की तो काही स्वच्छता करताना काही घाण आहे ना ती अशी लोटून देतो, कोपऱ्यामध्ये झाकून टाकतो. आणि त्याला वाटतं आता लक्ष्मी माझ्याकडे येईल. तर स्वप्नामध्ये लक्ष्मी ती म्हणते, अरे तू फक्त वरवर स्वच्छता केली पण आजूबाजूला तू ती घाण लोटून दिली आहे. तर तो म्हणतो हो बरोबर आहे. तो दुसऱ्या दिवशी काय करतो, तो सगळा कचरा काढतो आणि अंगणामध्ये फेकून देतो. मग परत लक्ष्मी त्याला दृष्टांत देते, अरे तुझ्या अंगणामध्येच तू सगळी घाण टाकली आहे, त्या घाणीतून मी आत कशी येऊ. तर त्याला वाटतं हो. मग तो काय करतो, ती घाण आहे ना शेजारच्या अंगणात फेकतो. आणि दुसऱ्या दिवशी पाहतो लक्ष्मी तर शेजारच्या माणसाच्या घरात गेली. मग त्याला आश्चर्य वाटतं, अरे मी तर सगळी घाण शेजारच्या दारात टाकली, मग इथून कशी काय लक्ष्मी त्याच्या घरात गेली घाणीतून. मग लक्ष्मी म्हणती तू बाहेर आहे आणि बघ, तो शेजारचा माणूस ती सगळी त्याची ती घाण आहे ती स्वतः सगळी साफ करून डस्टबिनमध्ये टाकतो. त्या ठिकाणी आपण असतो तर आपण भांडणं केले असते की तुमचा कचरा माझ्या दारात का टाकला. त्यांनी तसं न करता तो स्वतःचाही साफ करतो आणि त्याचाही कचरा घेऊन तो सगळं योग्य ठिकाणी विल्हेवाट त्या कचऱ्याची लावतो. मग तो म्हणतो की खरंच हा माणूस किती चांगला आहे, मी पण ह्याच्यासारखा चांगला होईल. बऱ्याच वेळेस आपण छोट्या गोष्टीवरनं, तू माझ्या अंगाला हात का लावला, तू माझ्या वहीला हात का लावला, तू हे का केलं ते का केलं, त्याच्यावरनं भांडणं करतो किंवा हिने असं केलं तिने तसं केलं. ह्याच्यावरून आपण एकमेकांविषयी वाद निर्माण करतो आणि दुर्वाद निर्माण करतो. परंतु कुणी कसंही जरी वागलं, आपण जर आपलं मन स्वच्छ ठेवलं, चांगलं ठेवलं, तर साहजिकच आपल्याला तसेच लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. दुसरी एक गोष्ट, एक माणूस थोडासा व्यसनी असतो आणि दिवाळीचा सण येतो आणि सगळ्या घरांमध्ये दिवे पेटलेले असतात, लाईट लावलेली असती आणि तो व्यसनामध्ये त्याचा सगळा पैसा खर्च करतो. आणि मग तो घरामध्ये बसतो आणि तो बाकीच्या आजूबाजूच्या घराकडे बघतो, अरे हे किती त्यांच्या घरामध्ये, त्याला थोडासा मत्सर निर्माण होतो कारण त्याच्या घरामध्ये अंधार असतो. तो काय करतो, मेणबत्ती घेतो आणि त्या शेजारच्या माणसाच्या खिडकीचा पडदा असतो ना तिथं तो लावून येतो की त्याच्या मनामध्ये असतो ह्या मेणबत्तीने पेट घेईल आणि ह्याचं घर जळून जाईल. कारण त्याच्या घरामध्ये पूर्ण म्हणजे इतकी वाईट भावना त्याच्या मनामध्ये असते. आणि तो मेणबत्ती लावून घरामध्ये येतो, तितक्याच त्या घरातला माणूस आपलं मेणबत्त्यांनी पंत्यांनी ताट भरून त्याच्या घरामध्ये येतो. म्हणतो बाबूराव काळजी करू नका, हे पण तुमचे दिवस निघून जातील, तुमचेही दिवस पुन्हा चांगले येतील, तुमच्याही घरामध्ये आपण प्रकाशमय पंत्या लावून तुमचं घरही प्रकाशमय करू. मग त्याला खूप वाईट वाटतं, अरे माझ्या मनात किती वाईट भावना होती ह्याच्याविषयी, मी तर ह्याचं घर पेटायला निघालो होतो, परंतु हा माणूस किती चांगला आहे, यांनी तर सगळे दिवे आणून माझं घर प्रकाशमय करतो. तो म्हणतो तुम्ही किती चांगले आहात, मी तर तुमचं घर जाळायला निघालो, पण तुम्ही किती, तो म्हणतो असू दे, माझं मन स्वच्छ आहे. ज्याचं मन चांगलं असतं, स्वच्छ असतं, पवित्र असतं, स्वयं परमेश्वर त्याचं रक्षण करतो. आणि तो म्हणतो मी पण आजपासून तुमच्यासारखाच बनल. म्हणजे कुणी आपलं किती नुकसान करतं आहे, कोण आपलं किती वाईट करतं, ह्याच्यापेक्षा मी त्याच्यासाठी काय चांगलं करतो ह्याच्याकडं फोकस ठेवा. बऱ्याच वेळेस काय होतो, नाही तो माझ्याशी वाईट वागतो, मी खूप वेळेस चांगला वागतो, मग मी तरी का चांगला वागू, अशी आपली साहजिकच फिलिंग येते. त्यांनी बऱ्याच वेळेस माझ्या खोड्या केल्या, मी दुर्लक्ष केलं, मी त्याला माफ केलं, पण तरी पण प्रत्येकाचे आपले संस्कार असतात. दुसऱ्यांमुळे आपले चांगले संस्कार आपण सोडायचे नाही.
एखादा आपल्या कितीही आपल्याविषयी वाईट वागत असेल, वाईट बोलत असेल, वाईट खोड्या करत असेल, आपण मात्र तसं करायचं नाही. एक ना एक दिवस त्याला रिअलाईज होतं की खरंच हा किती चांगला आहे आणि तुमच्याकडनंच तो शिकत असतो. तुम्ही जर कोणत्या गोष्टीला जर प्रतिकार केला नाही, एक दिवस तोही सुधारतो. त्याला सुधारण्यासाठी आपल्या त्याचे काही दोष आहेत ते आपण आपल्यामध्ये म्हणजे दुर्लक्ष करून, जर आपल्याला खरंच आपला मित्र हा चांगल्या मार्गाला लागला पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेला पाहिजे अशी जर आपली भावना असेल तर आपण त्याचे जे दोष आहेत ते पोटात घाला. एक दिवस तो म्हणेल खरंच मी ह्याच्याविषयी किती वाईट वागतो, पण हा कधीच प्रतिकार करत नाही, कधीच उत्तर देत नाही, मलाही त्याच्यासारखं बनायचं. प्रत्येकाला एक ना एक दिवस रिअलाईज होतं. म्हणून कुणी कितीही आपल्याशी वाईट वागू द्या, आपली चांगली संगत, आपले चांगले विचार, आपले चांगले संस्कार कधीही सोडू नका. कारण नॅचरली आपण म्हणतो मी एवढा चांगला वाटतो मग मी का वागू, मी जशाच तसं वागल. तसंच नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला शिकवलं जातं वीट का जवाब पत्थर का जवाब विटेने द्या. म्हणजे कुणी जर दगड मारला तर आपण वीट मारा, ते चुकीचं आहे. म्हणजे खूप रॉंग सिस्टीम समाजाने घातल्या आणि त्याच्यामुळे आज सगळं बिघडत चाललेलं आहे. त्याच्यानंतर प्रेम. आज प्रत्येकाला प्रेम हवं आहे की नाही? प्रत्येकाला वाटतं माझ्याशी सगळ्यांनी प्रेमाने बोलावं, पण ते कधी? आधी मी जे दिल तर होईल ना. आधी स्वतःवर प्रेम केलं तर. आता मी जर तुमच्याशी प्रेमाने बोलले तरच तुम्ही बोलाल. मी जर तुम्हाला हिडीस केलं, काय का तुला काही कळत नाही, तुम्ही वागताल का माझ्याशी प्रेमाने? जर मग आपल्याला प्रत्येकाकडनं प्रेम हवं असेल, प्रत्येकाने माझ्यावर प्रेमाने बोलावं, माझ्यावर प्रेम करावं, तर आधी मला द्यावं लागेल. कारण आपण जे पेरू तेच उगवणार आहोत. कळतंय का? आपण जर कोय पेरली तर बाबळूचं झाड येईल का? नाही येणार. तर आधी आपल्याला स्वतःवर प्रेम करावं लागेल. आता स्वतःवर प्रेम कसं करायचं तुम्ही म्हणताल? स्वतःवर प्रेम म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत. माझं जर माझ्यावर प्रेम आहे तर सकाळी लवकर उठणं, वेळेवर अभ्यास करणं, वेळेवर झोपणं, वेळेवर माझ्या काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करणं. जर मी भरपूर आहे तरच मी तुम्हाला देईल. माझीच जर घागर अर्धी आहे तर मी तुम्हाला काय देणार? देऊ शकत नाही. म्हणून आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, तरच आपण दुसऱ्यांना प्रेम देऊ शकतो. एक विदेशी माणूस आपल्या भारतामध्ये येतो आणि विमानतळावर उतरल्यानंतर तो त्याचे शूज हातामध्ये घेतो आणि एक दोन साहजिक विचारतो तुम्ही असं का केलं, तुमचे शूज तुम्ही हातामध्ये का घेतलं? ते म्हणतात ही भारतभूमी इतकी पवित्र आहे, ह्या भारतभूमीवर मी शूज घालून कसा चालू? म्हणजे विदेशी माणसाला आपल्या देशाविषयी एवढा प्रेम, एवढी आपलेपणा वाटला. आणि जपानमध्ये तर असं म्हणतात भारतभूमीमध्ये जर जन्म घ्यायचा असेल तर खूप जन्माची पुण्याई लागते, तेव्हा भारतभूमीमध्ये जन्म होतो. तर विचार करा ह्या देशावर, ह्या भूमीवर आपण किती प्रेम करायला पाहिजेत की आपल्या देशाविषयी दुसऱ्या लोकांना आपलं प्रेम, आपलेपणा वाटतो, सुसंस्कृतपणा वाटतो, तर आपण किती प्रेम करायला पाहिजे. तर ते प्रेम आपण कसं करणार? आधी आपल्यामध्ये आपण जर चांगलं वागलो, चांगलं राहिलो, ॲटोमॅटिक आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं. कुटुंबात झालं तर आपला समाज, शाळा, राष्ट्र, देश ॲटोमॅटिक त्यांचा फायदा होतो. म्हणून आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, नंतर आपण ॲटोमॅटिक आपल्या शाळेवर आपलं प्रेम असलं पाहिजे. शाळेवर प्रेम असणं हे कसं सिद्ध होईल? शाळेमध्ये स्वच्छता असणं. आपल्या क्लासरूममध्ये जर कुणी काही कागद टाकला असेल, कुणी काही भिंतीवर लिहिलं तर आपण सांगायला पाहिजे असं करू नको, स्वच्छता पाळली पाहिजे. तर साहजिकच आपल्या शाळेवर आपलं प्रेम आहे हे सिद्ध होतं. नंतर म्हणजे आणि पालकांसाठी म्हणजे आज आपण सगळं क्वालिटी पाहतो आहे. आपल्याला क्वालिटीचे कपडे पाहिजे, क्वालिटी जेवण पाहिजे, सगळीकडं आपण क्वालिटी पाहतो, परंतु कर्मामध्ये आपण क्वालिटी बघत नाही. कर्म करताना नाही पाहत आपण तिथं खरी क्वालिटी बघायला पाहिजे. तिथं जर आपण क्वालिटी बघितली तर ॲटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार असतात. परंतु आज सगळीकडं हे पतन का होतं आहे, हे का झालं आहे? हे आज डॉक्टर लोक एखादा व्यसनी डॉक्टरांकडे गेला की तो सांगतो डॉक्टर मला माझं व्यसन सोडायचं आहे, मला असं व्यसन आहे. डॉक्टरांना नॉलेज असतं. डॉक्टर म्हणतात हो तू जर हे व्यसन सोडलं नाही ना तर तुझ्या शरीराचं असं नुकसान होईल सांगतात. आणि डॉक्टरांकडे बऱ्याच वेळ डॉक्टर लोक ते सांगतात, बऱ्याच वेळ डॉक्टर लोक व्यसन करताना आपण बघतो. डॉक्टरकडं नॉलेज आहे, कळतं पण वळत नाही. तर ते वळायला काय, तर ते वळण्यासाठी आपल्याला मेडिटेशन पाहिजे. आज मी तुम्हाला हे सगळे मूल्य सांगत आहे. आता मग हे सांगितलं मॅडम, तुम्ही म्हणताल मॅडम हे सांगितलं तुम्ही, आपल्यामध्ये एकाग्रता पाहिजे, संयम पाहिजे, स्वच्छता पाहिजे, सहनशक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. मग ह्या गोष्टी आपल्यामध्ये आणायच्या कशा? आपल्या कर्मेंद्रियांवर आपण कंट्रोल मिळवायचं कसं? त्यासाठी बेस्ट वे म्हणजे मेडिटेशन. जर आपण मेडिटेशन केलं तर ॲटोमॅटिक आपल्या कर्मेंद्रियांवर आपला कंट्रोल येतो. बऱ्याच वेळेस आपलं असं होतं अरे मला असं बोलायचं नव्हतं पण मी बोलून गेलो, होतं की नाही? नंतर पश्चाताप करतो. बोलल्यानंतर शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडल्यानंतर वापस घेऊ शकतो का? ती समोरची व्यक्ती किती दुखावली जाते, नंतर कितीही माफी मागितली शेवटी जो बाण जो लागलेला असतो तो लागलेला असतो.
म्हणून विचार मग ह्या वाणीवर कंट्रोल कसा येईल, तर तो मेडिटेशनने येतो. मला काय बघायचं, मला काय वाचायचं, मला काय ऐकायचं, मला कुठं जायचं, ह्या सगळ्या गोष्टींवर जर तुम्हाला नियंत्रण आणायचं असेल तर त्याला म्हणजे मेडिटेशनच आहे. कारण आज सगळीकडं आपण बघतोय छोट्या छोट्या मुलांपासून, तुम्ही सगळे छान मुलं आहात, चांगले मुलं आहात, चांगल्या शाळेतले आहात, परंतु बाहेरचं जर वातावरण बघितलं, छोट्या छोट्या मुलांपासून व्यसनांमध्ये मुलं अडकलेली आहेत. तुम्ही सांगा, हे कळीचं फुलात रूपांतर होणार आहे, ह्याला जर आत्ता सुरुंग लागला तर फुल त्याचं निर्माण होईल का? आणि आज तुम्ही इथं बसलेले भारताचे आधारस्तंभ आहेत, भारताचं उज्ज्वल भविष्य आहे, ह्यांना जर व्यसन लागलं तर आपलं भविष्य काय असणार, हा चिंतन आणि हा विचार करण्याची गोष्ट आहे की नाही? प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा. आणि सगळेजण हेच बोलत आहेत, मुलं असे वागतायत, मुलं तसं करतायत. अरे, हे मुलं खूप चांगले आहेत, खूप गोड आहेत, ते ऐकतात, पण त्यांना योग्य गायडन्स हवं, योग्य मार्गदर्शन हवे. ते जर मिळालं तर नक्कीच हे मुलं, आणि तुम्ही इथं बसलेल्या मुलांमध्ये मला खात्री आहे तुम्ही सगळे मुलं खरंच खूप छान आहेत. उद्या भारताचे तुम्ही आधारस्तंभ असणार आहात आणि आदर्श नागरिक तुम्ही असणार आहात, ह्याची मला गॅरंटी आहे. मी आज ज्या अनाथ मुलांसोबत काम करते, मी हे जाहीरपणे सांगते, मी ज्या अनाथ मुलांसोबत काम करते, मी सांगल की तेच मुलं खरोखर, कारण त्यांना मीडियापासून ते दूर आहेत, त्यांच्याकडं मोबाईल नाही, टी व्ही नाही, काही नाही. मी जे सांगते ते आत्मसात करतात आणि खरंच उद्या ते मुलं जे पाहिजे ते, आज आपण घरामध्ये आपल्याला पालक जे पाहिजे ते सगळं आणून देत आहेत. मला सांगा, एक्सपर्ट ड्रायव्हर कोणाला म्हणायचं? एक्सपर्ट ड्रायव्हर कोणा? जो चांगला रस्ता आहे, हायवे आहे, खूप सुपर गाडी चालवतो त्याला एक्सपर्ट म्हणणार का? नाही. जो खाच खळगे दऱ्याखोऱ्यातून गाडी चालवतो त्याला म्हणणार एक्सपर्ट ड्रायव्हर. कळतंय का? आपण बऱ्याच वेळेस मुलं बहाणा देतात, सर माझी परिस्थिती अशी आहे, माझ्या घरातली परिस्थिती नाही आहे शिक्षणासाठी, मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, आपण बहाणे देतो. पण तू लक्षात घ्या, जेवढी प्रतिकूल परिस्थिती तेवढं आपलं जीवन घडतं. मी तर म्हणल, जेवढी प्रतिकूल परिस्थिती आहे, बिकट परिस्थिती आपल्याला वरदान आहे. कारण जे आपले पूर्वज होऊन गेले आहेत, जे मोठमोठे संत होऊन गेले आहेत, जे महात्मे लोक होऊन गेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये प्रतिकूलता होती तेव्हा त्यांनी इतिहास घडवला. ज्यांच्या जीवनामध्ये सहज सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या ते यशस्वी होतील, पण त्यांच्याकडनं इतिहास घडणार नाही. ज्यांच्या जीवनामध्ये खडकल प्रवास आहे, त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, तेच लोक इतिहास घडवतात. म्हणून कुणी बहाणा देऊ नका की आम्हाला परिस्थिती नव्हती किंवा आमच्या घरामध्ये हे नव्हतं म्हणून आम्ही ते घडलो नाही. परंतु हे आपल्या मनाचा कमजोरपणा असतो, आपल्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी असते आणि आपण तो बहाणा करून यशापासून आपण लांब पळतो. मग ह्याच्यावर विचार करा आणि जे आपले जे इच्छा आहे, आपल्याला ज्याच्यामध्ये करिअर करायची इच्छा आहे ते स्पष्ट बोला. शिक्षकांना सांगा, पालकांना सांगा. सगळे डॉक्टर वकील होऊन पोटं भरतात असं नाही. पूर्वीच्या काळी 12 बोलतेदार पद्धती होती, सगळ्यांची पोटं भरली जात होती. आणि पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. ती शिक्षण पद्धती अतिशय उत्तम आणि योग्य होती. कारण त्या शिक्षण पद्धतीमध्ये गुरु मुलांना फक्त व्यावसायिक शिक्षण शिकवत नव्हते, तर जीवन जगत लागण्यासाठी जे मूल्य होती ती पण शिकवली जात होती. परंतु आज फक्त व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जातो. त्या व्यावसायिक शिक्षणाने तुम्ही उद्या पैसा कमवताल, सगळं काही तुम्ही भौतिक सुखांनी सक्षम होताल, परंतु जीवन जगताना जे काही आपल्याला मूल्य पाहिजे, जे कौशल्य पाहिजे ते त्याचा तुम्हाला आनंद भेटणार नाही. हे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते असंच घालवायचं का? जीवन जगताना आनंद पण पाहिजे की नाही? कवगत जागायचं म्हणून जागायचं? जर खरंच तुम्हाला भविष्यामध्ये, जर खरंच तुम्हाला सुख, शांती, आनंद तुमच्या जीवनामध्ये, पवित्रता हवी असेल तर हे मूल्यांची आपण जोपासना केली पाहिजे. आणि हे मूल्यांची जोपासना आपल्याला मेडिटेशनशिवाय आपल्यामध्ये येऊ शकत नाही. तुम्ही कितीही IQ तुमचा चांगला असू द्या, तुम्हाला 99% 99.99% मार्क असू द्या, जर तुमच्यामध्ये मूल्य नसतील, तुमच्यामध्ये नैतिकता नसेल तर तुमची व्हॅल्यू 0 आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जीवनामध्ये त्या तुमच्या भौतिक, तुमच्या व्यावसायिक, तुमच्या त्या नॉलेजला काहीच व्हॅल्यू राहणार नाही. कारण आज कुठेही तुम्ही काम करायला जा, कुठेही जा, प्रत्येकाला माझ्याकडं काम करणारी व्यक्ती ही प्रामाणिक हवी, आपलं समजून करणारी हवी असते, किंवा मार्क पाहून ती व्यक्ती तुम्हाला हे करत नाही. म्हणून आजपासून सगळ्यांनी विचार करा, आपले संस्कार, आपले मूल्य, आपल्यामध्ये ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि ह्या आपल्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करण्याची 2 मिनिटांनी सुरुवात करा. सकाळी उठल्यावर 2 मिनटं मेडिटेशन करा. संध्याकाळी झोपताना स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आज दिवसभरामध्ये मी काय काय केलं. एखादी चूक झाली असेल तर ती ही चूक परत मी रिपीट करणार नाही. आणि आयुष्यामध्ये
व्यक्तीकडनं प्रत्येकाकडनं चुका होतात, अशी एकही व्यक्ती नाही आहे की तिने चुका केल्या नाही. पण लक्षात घ्या, झालेली चूक ती रिपीट झाली नाही पाहिजे, ती रिपीट पुन्हा पुन्हा नाही झाली पाहिजे. आपल्याला रिअलाईज व्हायला पाहिजे, हो मी चुकलो. आणि ज्याला रिअलाईज होतं, ज्याला समजतं माझं चुकलं, तो जीवनामध्ये त्याला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. कितीही चुकीच्या गोष्टी घडू द्या, काही होऊ द्या, फक्त रिअलाईज व्हायला पाहिजे की माझ्याकडनं चुकलं. रात्री झोपताना रोज आत्मपरीक्षण करा, माझ्या ह्या इंद्रियांनी काही चुकीचं तर केलं नाही, मी काही तर चुकीचं बघितलं नाही, मी माझ्या शब्दातून काही चुकीचे शब्द गेले नाही, मी काही चुकीचं. तर संगत अतिशय महत्त्वाचं आहे. जशी तुम्ही संग निवडाल तसा तुमचा रंग असणार आहे. म्हणून संगतीचा इफेक्ट आपल्यावर खूप होतो. कधी पण आपण बऱ्याच वेळेस मित्र आपण म्हणतो, नाही माझा खूप जिवलग मित्र आहे. मित्र कोणाला म्हणायचं? जो वाईट गोष्टींपासून तुम्हाला परावृत्त करल ती खरी आपली मैत्रीण आणि तो खरा आपला मित्र. बऱ्याच वेळेस म्हणतो, नाही मी तुझा एवढा जवळचा मित्र आहे, थोडंसं घेऊन बघ, थोडंसं करून बघ. तो तुमचा एक नंबरचा शत्रू समजा. जो तुम्हाला वाईट मार्गाला लावतो, वाईट गोष्टी करायला लावल, लक्षात ठेवा तो एक नंबरचा शत्रू, ती एक नंबरची तुमची शत्रू असणार आहे. एखादी नाही का, बऱ्याच वेळेस आपण काय होतं, बाकीचे पण बऱ्याच वेळेस मित्रांना, नाही मी आपलं कोणती पण वाईट गोष्ट करताना आपलं अंतर्मन आपल्याला सांगतं ते करू नको, ते चुकीचं आहे. प्रत्येकाला सांगतं, असं कोणीच नाही आहे. परंतु आपण मग तो म्हणतो, नाही घे ना करून बघ. मग आपलं मन म्हणतो, नाही, बुद्धी सांगते नाही तू चांगल्या घरातला आहेस, ते करू नको. नंतर म्हणतो, अरे तू काय आता लहान आहेस का, मोठा झालास, करून तर बघ. आणि एकदा ती गोष्ट आपण केली, ज्यावेळेस आपण रिपीट करतो, ॲटोमॅटिक ते संस्कार आपले बनतात. नंतर आपली बुद्धी आपल्याला निर्णय देत नाही, बुद्धी आपल्याला चांगलं वाईट सांगत नाही. नंतर आपण त्याच्यामध्ये फसतो आणि बाहेर यायला मात्र मग खूप अवघड होऊन जातं. प्रत्येक वाईट तुमचं मन, तुमची बुद्धी चुकीची गोष्ट करताना तुम्हाला सांगती ते करू नको, ते चुकीचं आहे. त्यावेळेस त्या अंतर्मनाचा आवाज ऐकायला शिका. जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला नाही, त्याला जर तुम्ही मारून टाकलं, तर तो परत तुम्हाला कधीच आवाज देणार नाही आणि जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आता तुमचं खूप कवळं मन आहे, तर तुम्ही ठरवा आपल्याला काय घ्यायचं. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू आहेत. मोबाईल पण सगळेजण वापरतात, मी म्हणणार नाही वापरू नका, पण त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं हे कळलं पाहिजे. आपल्याला कंट्रोल आला पाहिजे. जरी चुकीचं काय आलं तर आपल्याला कळलं पण नाही, डिलीट, ते कंट्रोल आपल्यावर आलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्या भावना आपण आवडत नाही, आपण चुकीच्या काहीतरी मनोरंजन म्हणून काहीतरी वेगळं बघत जातो आणि आपलं भटकंती सुरू होते. म्हणून जर आपल्याला आपल्या इंद्रियांवर जर आपल्याला कंट्रोल आणायचा असेल, आपल्या बौद्धिक बुद्धिमत्तेसोबत जर आपल्याला आपली भावनिक बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिक बुद्धिमत्ता जर वाढवायची असेल, तर आपल्याला मेडिटेशनशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही आत्तापासूनच जर मेडिटेशनला सुरुवात केली, तर तुमचं जीवन इतकं सुंदर होईल. भविष्यात हे तर सगळ्यांनाच करावं लागणार आहे. उद्या सगळ्यांना त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल, अरे आपल्याला त्या मॅडमनी सांगितलं होतं की मेडिटेशन करा, आपण ते केलं नाही. एकदा हातातून वेळ निघून गेल्यानंतर ती परत येते का? येत नाही. तुम्हाला जर तुमची एकाग्रता वाढवायची असेल, तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये चांगले मार्क मिळवायचे असेल, चांगलं करिअर करायचं असेल, तर आजपासूनच एकाग्रता वाढवण्यासाठी मेडिटेशनला सुरुवात करा. कारण आज एकाग्रता सर्वांची भंग झालेली आहे, कोणाचीच एकाग्रता राहिलेली नाही आहे. आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मन बुद्धी स्थिर असणं खूप गरजेचं आहे. समजतंय का? कोण कोण पालन करणार मी सांगितलेले जे गुण आहेत ते? भावना फक्त ऐकून हे करू नका, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. असे सांगणारे खूप येतात, ऐकतात. उद्या भविष्यामध्ये हे पण सांगते, तुम्हाला जर कोणाला काही प्रॉब्लेम आला, मी समुपदेशन पण करते. तुम्हाला काहीतरी तुमच्याकडनं चुकीचं घडलं, पालकांना सांगू शकत नसाल, विद्यार्थ्यांना सांगू शकत नसाल, तुम्ही कधीही माझ्याशी संपर्क साधू शकता. कळतंय का? माझा नंबर मी तुम्हाला देईल. कधी भविष्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली किंवा काहीतरी चुकीच्या मार्गात तुम्ही गेला आहात, बाहेर पडायचं आहे पण कोणाला सांगू शकत नाही आहे, आईवडिलांशी बोलू शकत नाही, मी शिक्षकांना सांगू शकत नाही, तर तुम्ही कधीही संपर्क करा. त्याच्यातून मी तुम्हाला 100% बाहेर काढण्याचं मी तुम्हाला आश्वासन देते. परंतु ते व्यक्त व्हा. आता मी कोणाला सांगू, आता तर झाली चूक, कोणाशी बोलू, तसं करू नका. आणि तुमचं नाव हे कोणालाही सांगितलं जाणार नाही, ते गुप्त ठेवलं जाईल. तुमच्या पालकांशी संपर्क केला जाणार नाही, कोणाशीच केला जाणार नाही. पण चुकीची गोष्ट करताना हे माझं चुकतं आहे, मला गायडन्स हवं आहे, त्यावेळेस मात्र तुम्ही संपर्क करा. माझा मोबाईल नंबर सरांकडे आहे. भविष्यात कधी लक्षात ठेवा,
आणि चुका सगळ्यांकडनं होत आहेत, फक्त रिपीट करू नका. कारण कसं असतं, संस्कार कधी बनतात, एखादी गोष्ट जर आपण वारंवार केली ना तर आपले ते संस्कार बनतात. आता सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कोणाला सांगावं लागतं का ब्रश कर म्हणून? तुम्ही ऑटोमॅटिक उठून ब्रश करायला लागतात. ते संस्कार बनले की नाही. तसं चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी ते आपल्याला मुद्दामहून वारंवार करावं लागणार आहेत. मला चांगलं बोलायचं आहे, मला चांगलं बघायचं आहे. कुणी कितीही आपल्याशी वाईट वागू द्या, आपले चांगले संस्कार आपण सोडायचे नाही. समजतंय? सगळेजण याचं पालन करणार. एक छोटीशी कविता आहे, मला ती खूप आवडली, ती आपल्या सर्वांसाठी लागू होती, ती मी तुम्हाला वाचून दाखवते. आणि ही आज म्हणजे परिस्थितीला अनुकरून ती सगळी हे केलेली आहे. हुशारी मिळवताना शहाणपण मी विसरलो, हुशारी मिळवताना शहाणपण मी विसरलो, समजत नाही मी घडलो की बिघडलो. तंत्रज्ञानाच्या मागे धावताना आत्मज्ञान विसरलो, तंत्रज्ञानाच्या मागे धावताना आत्मज्ञान विसरलो. पैसा ही शक्ती समजून ईश्वर भक्ती विसरलो. सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो, सुखासाठी साधने वापरताना साधने करायची विसरलो. TV मोबाईल आल्यापासून बोलणे विसरलो, जाहिरातीच्या माऱ्यामुळे चांगले निवडणे विसरलो. कॅल्क्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो, संगणकाच्या वापराने विचार करायलाच विसरलो. संक्रमित खाण्याने पदार्थांची चव विसरलो, फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो. AC मध्ये बसून झाडांचा गारवा विसरलो, परफ्यूमच्या वापराने फुलांचा सुगंध विसरलो. आणि मृगजलामागे धावताना कर्तव्याचा आनंद विसरलो. स्वतःमध्ये मग्न राहून दुसऱ्यांचा विचारच विसरलो, सतत धावताना क्षणभर थांबणे विसरलो. आणि जागेपणे सुख मिळवताना सुखाने झोपणे विसरलो. ही कविता आज सर्वांना लागू आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये हे घडत आहे. आणि मला ही अपेक्षा आहे, मी जे तुमच्यासोबत जे बोलले हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही धारण करताल आणि तुमचं जीवन तुम्ही यशस्वीरित्या तुम्ही पार पाडताल. ही आज प्रत्येकाने इथं शपथ घ्यावी आणि वचन घ्यावी, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि भविष्यामध्ये कधीही काही प्रॉब्लेम आला, कधी काही तुमच्या जीवनामध्ये चुकीचं काही घडतं आहे, तुम्हाला वाटलं आपल्याला गायडन्स हवं आहे, आपल्याकडे चुकीचं घडलं आहे, कधी संपर्क साधा. 24 तास मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. त्यासाठी मी तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारची फी घेणार नाही. समजतं आहे? सगळेजण याचं पालन करणार. आपल्या जीवनामध्ये जे काही मूल्य खूप आहेत, सगळे मूल्य सांगणं इथं शक्य नाही आहे, परंतु जे काही मूल्य सांगितली, एकाग्रता, प्रेम, स्वच्छता, संयम, सहनशक्ती एक किती महत्त्वाची आहे. बराच वेळेस आपला पेशन्स जातो, आपण सहन करत नाही. नावामध्ये शक्ती आहे. जी व्यक्ती स्ट्रॉंग असते तीच व्यक्ती सहन करते, जी व्यक्ती कमजोर असते ती सहन करत नाही. आणि आपण म्हणतो जी कमजोर आहे ती सहन करते, उलटं बोलतो आपण. थोडक्यात सांगते, एक मूर्तिकार असतो, त्याला मूर्ती बनवायची असते. तो काय करतो, 3 दगड निवडतो. नीट ऐका, तुमच्या लक्षात येईल. 3 दगडांची तो निवड करतो. तो काय करतो, पहिला दगड घेतो आणि त्याच्यावर हातोड्याने ठोकायला सुरुवात करतो. तर पहिला दगड ठोकल्यानंतर त्याला लगेच तडा जातो. त्या मूर्तीला तडा गेल्यानंतर त्याला ती मूर्ती, तो दगड तो बाजूला टाकतो. आणि दुसरा दगड काय म्हणतो, आता मी खूप सहन करेल, पण मला छान मूर्ती बनायची. जवळजवळ अर्धी मूर्ती बनेपर्यंत तो सहन करतो. नंतर त्यालाही तडा जातो, तोही दगड तो फेकून देतो. तिसरा दगड म्हणतो, आता काही जरी झालं मी पेशन्स ठेवणार आणि एक सुंदर मूर्ती मी बनणार. आणि खरोखर ते खूप पेशन्स ठेवतो, सगळे छन्नी हातोडे तो सहन करतो आणि एक सुंदर मूर्ती तो बनतो. आणि एक शेठजी येतो आणि त्या मूर्तीला तो विकत घेतो आणि मंदिरामध्ये त्याची प्रतिष्ठापना करतो. आणि जो पहिला दगड असतो, पहिल्या 2-3 ठोक्यामध्ये तो तुटतो. तर तो शेठजी तो 3ही दगड तो विकत घेतो. पण पहिला दगड मंदिराच्या पायथ्याशी पहिली पायरी असते ना, तिथं तो लावतो की जेणेकरून तिथं आपण चपला काढतो. आणि जो थोडं सहन करतो तो मंदिराच्या आतली पायरी असते ना, आपण असं दर्शन करून पुढं तिथं तो लावतो. मग विचार करा, जी व्यक्ती जीवनामध्ये सहन करते ती नक्कीच मूर्तिवंत ती बनते. ज्या दोघांनी सहन केलं नाही त्यांची अवस्था कशी झाली. मग आपल्या जीवनामध्ये सुख येतं, दुःख येतं, यश येतं, अपयश येतं. पेशन्स ठेवा, सहन करण्याची शक्ती ठेवा. थोड्याशा यशाने भारावून जाऊ नका, थोड्याशा अपयशाने दुःखी होऊ नका. सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे.
समजतंय? म्हणजे परत आज तुमचं सुरुवात आहे जीवन जगायची, भविष्यात तुम्हाला खूप चढ उतार येणार आहेत. असं कोणाचं जीवन नाही की त्याने खूप सरळ रस्ता होता आणि तो जिंकला नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार येतात, खाचखजगे येतात, त्याच्यातून आपल्याला पुढं जायचं आहे. आणि त्याच्यातून पुढं जाताना आपल्या जीवनामध्ये सहनशक्ती, एकाग्रता, पेशन्स, संयम, स्वच्छता, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. समजलं? तुम्ही सर्वांनी शांत चित्तेने ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.